वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आज इथे तुम्हाला करंजी बनवून दाखवणार आहे, अगदी सोप्या पद्धतीने, क्रिस्पी अँड टेस्टी. इथे मी 1 वाटी रवा तर 2 वाटी मैदा घेतला होता. त्यामध्ये इथे मी मीठ ॲड केलं. नंतर त्यामध्ये इथे गरम तूप करून घातलं. नंतर त्यामध्ये मी इथे कोमट दूध घालून छान अशा प्रकारे मळून घेतलं. नंतर मी 2-3 तासाकरता झाकून ठेवते. तर पहा, इथे मी दळलेली पिठी साखर घेतलेली आहे. त्यामध्ये इथे मी खोबरकीस आणि त्यामध्येच इथे बारीक करून विलायची ॲड करून घेते. सर्व अशा प्रकारे मिक्स करून घेते. पहा, 2-3 तासानंतर आपले इथले हे पीठ पण छान असं मुरलेलं आहे. नंतर मी छान अशा गोल आकारात लाटून घेते. नंतर त्याचे 2 भाग करून घेते. नंतर मी ते गोल पण अशी लाटून घेते. मी अशा प्रकारे साच्याने करून घेते. नंतर अशा प्रकारे फोल्ड करून बनवून घ्यायची आणि अशा प्रकारे दाबून घ्यायची. त्यामुळे तळताना हे फुटणार नाहीत. पहा, आजी म्हणत होत्या मी पण करू लागते. तर आजी अशी साच्याने न करता मी अशा हातावरच करते असे म्हटल्या आणि अशा प्रकारे छान बनवून घेतल्या. अशा प्रकारे त्या छान बनवून घेतात समोशाच्या आकाराची. पहा, किती छान भरत आहे त्यामध्ये, किती व्यवस्थित भरून आणि नंतर त्याला दूध लावून वरतून छान अशी त्यांनी मळून घेतलं. पहा, किती छान बनवल्यात. आता आपल्याला आजीसारख्या अशा करंज्या बनवता येत नाहीत. बनवल्या तरी ते नंतर भरल्यानंतर फुटण्याची शक्यता असते. पहा, किती छान व्यवस्थित झाकून ठेवल्यात. नंतर पहा, मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये मी ही करंजी सोडते. पहा, अशा प्रकारे छान खरपूस तळून घ्यायच्या आणि एकदम मंद आचेवरती तळायच्या. एकदम जर आपण फुल आचेवरची तळल्या तर करपण्याची भीती असते आणि टेस्टी पण लागत नाहीत. अशा आपल्या करंज्या बनवून तयार आहेत. तुम्ही अशा प्रकारे करंज्या नक्की बनवून पहा. बनवायला सोपे आणि खायला पण एकदम टेस्टी. किती छान क्रिस्पी बनलेल्या आहेत. तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून पहा. माझे जर हे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.